कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकास आराखडा कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्याच्या या कामामध्ये मंदिर आणि परिसर हा स्वच्छ करण्यात येतोय। सध्या अंबाबाई मंदिराचं कोरीव काम पॉलिश करून मूळ रूपामध्ये आणलं जात आहे। ज्या ठिकाणी गळती आहे ती गळती देखील काढली जाणार आहे। अंबाबाई मंदिराचे चारही द्वार हे पूर्वस्थितीमध्ये आणले जाणार आहेत। तर अंबाबाई मंदिरावरती असलेला स्लॅब काढून मंदिराला मूळ रूपात मध्ये आणलं जाणार आहे। अंबाबाई मंदिरातील याच कामाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की पहिल्या टप्प्यातील 143 कोटी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अंबाबाई मंदिराचा जो बाहेरचा भाग आहे त्याच्यामध्ये कोरीव काम आहे, याची सगळी स्वच्छता आहे ती सुरू केलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराला जे पूर्वीची झळाळी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ज्या ठिकाणी लिकेजेस आहेत ते या ठिकाणी पूर्णपणे भरले जाणार आहेत आणि आपण आता बघतोय की कशा पद्धतीने हे जे कोरीव काम आहे ते पुन्हा एकदा भाविकांना पाहायला मिळणार आहे। कारण गेल्या अनेक वर्षांपासून त्यावरती रंगाचे वेगवेगळे थर आहेत ते पाहायला मिळत होते, मात्र आता त्याची पूर्णपणे स्वच्छता केलेली आहे। अतिशय अत्याधुनिक पद्धतीने ही स्वच्छता केलेली आहे। त्यावरचं जे नक्षीकाम आहे, कोरीव काम आहे ते जसंच्या तसं राहावं, त्याची पुन्हा एकदा ती भाविकांना पाहायला मिळावं याच्यासाठीचा तो प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर बघितलं तर घाटी दरवाजावरती जे सगळं काही स्लॅब किंवा इतर जे सगळे हे होतं ते देखील काढलेलं आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे या ठिकाणी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झालेली आहे आणि एक समाधानाचं वातावरण देखील भाविकांमध्ये पाहायला मिळते। कारण पूर्वीप्रमाणेच हे मंदिर किंवा या मंदिराची जी कोरीव काम आहे ते पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.